नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण असं ना जराशी वेगळा पदार्थ आपण करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी मुठिया तर असे खाल्लेच असतील. ही गुजराती रेसिपी आहे. तर मी आज बनवणार आहे मेथी मटर मुठियाનું शाक. हे नाव ऍक्च्युली गुजरातीत म्हणतात. पण मी सिंपल बोलू तर मटारच्या भाजीमध्ये आपण मस्तपैकी मुठिया घालून ही भाजी करणार आहे. तर आता आपण इथे साहित्य बघतोय. इथे मी मेथी आणि माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर होती. थोडीशी पिवळसर पडली, पण ठीक आहे. आपल्याला ह्याच्या मुठ्या बनवायच्या आहेत. हे बारीक चिरून, धुवून, स्वच्छ करून मी एका डिशमध्ये घेतलेली आहे. इथे तुम्ही बघताय मी धणे, जिरं, मिरची हे असं ना थोडं जाडसर भरडून घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यात घालूया. धणे 1 चमचा, 3-4 मिरच्या, 1 चमचा जिरं, हे सगळं मी बारीक ना असं भरडलंय. आता आपण तीळ घालूया. थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे तिळाचे गुणधर्म काय आहे. मी थोडे हे बघा चमचा, छोटे चमचे 4 चमचे तीळ टाकते. खुसखुशीतपणा पण येतो आपल्या मुठियाला. चवीप्रमाणे मीठ, हळद थोडीशी, एक अर्धा चमचा. मिरच्या मी थोड्या तिखटीच्या हिशोबाने घेतलेल्या आहेत. डार्क वाल्या म्हणजे काळ्या हिरव्या मिरच्या आपल्या. चवीप्रमाणे ही मी मिरची बुकी घेतली आहे. पदार्थ आपण आता प्रॉपरली मिक्स करायचे आहेत आणि थोडं म्हणजे असं आपण थोडं क्रश करायचे जेणेकरून त्याला पाणी सुटेल थोडंसं. आपण इथे बेसन टाकणार आहोत. आपल्याला मुठिया बनवायच्या आहेत त्याच्या. आपण थोडक्यात ही रेसिपी जर तुम्ही समजाल तर आपल्याला वडीच, कोथिंबीरची वडी, मेथी, पण आपण आता इथे मेथी टाकलेली आहे. पण वडी आपण कसं वाफवून घेतो आणि मग आपण डीप फ्राय करतो किंवा शॅलो फ्राय करतो. पण इथे आपण हे बॅटर आहे ना, आपण जेव्हा हे होईल एकजीव, हे आपण डायरेक्ट तळणार आहोत. आता आपला हा असा गोळा तयार झालाय. हा बघा, हे आपल्याला असे मुठिया बनवायचे आहेत, बॉल्स आपले. हे बघा, हे असं घ्यायचं, हातावरती अलगद. झाले. थोडे रफच ठेवायचे जेणेकरून मस्त तेल आपलं त्या ह्याच्यामधनं ना आत जाईल आणि थोडे आपले मस्त बॉल आपले असे क्रिस्पी होतील. वरती आपण मस्तपैकी आता हे तळून घेऊया लालसर होईपर्यंत. हे बघा, तळून झाल्यानंतर आपले हे असे दिसतात मुठिया. आहेत की नाही सुंदर? असं वाटतं की आत्ताच खावं, पण माझा उपास आहे, खाऊ शकत नाही. आपण बघणार आहोत ग्रेव्हीची तयारी करतोय. इथे घेतली मी 2 बारके कांदे, 5-6 काजू, तीळ, 3 मीडियम साईजचे टोमॅटो आणि कोथिंबीर. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल की मी ठेचा असा केलेला, म्हणजे मिरची, जिरं, मग धणे आणि ऍक्च्युली मी आलं पण टाकलेलं, पण मी सांगायला तुम्हाला विसरली. आता मी तोच ठेचा थोडासा ह्याच्यात घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि आपण आता हे सगळं बारीक वाटून घेऊया. ग्रेव्हीला फोडणी देऊया आपण आता. कढई मस्तपैकी मोठी अशी तापत ठेवली आहे. त्यात तेल घेतलंय 2 चमचे मोठे. दालचिनी टाकले, 4-5 काळी मिरी टाकले. आता हिंग टाकूया. हे बघा, आणि सीझनचा आपला फ्रेश असा मटार टाकूया. मस्तपैकी स्टर करून घेऊया. हे मटार आपण आता, मी तर ऍक्च्युली फ्रेशच आहेत, परवा आणलेले, ते फ्रीजरला ठेवलेले. मटार लगेच शिजतात, वेळ नाही लागत. मगाशी आपण हे वाटण करून घेतलेलं ते आपण ह्याच्यात घालूया. आपलं जे वाटप आहे त्याला बाजूनी तेल सुटेस तर आपण चांगलं परतवून घ्यायचंय, कारण टोमॅटो आणि कांदा आपण कच्चा घेतला आहे. झाकण मारलेलं. आता बघूया. हे बघा, मस्तपैकी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. हळद टाकूया थोडीशी. आपलं घरचं लाल तिखट. तिखट तुम्हाला जसं हवंय त्या हिशोबाने. मीठ टाकूया, ग्रेव्हीला लागेल त्या हिशोबाने, कारण आपल्या मगाच्या मुठ्यामध्ये मीठ आहे. थोडंसं आपलं मस्त ग्रेव्ही अजून रिच व्हायला, हे बघा मी घरी लावते दही, ते घालणार आहोत आपण. मोठे 2 चमचे मी टाकते. मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत ग्रेव्ही मध्ये. आता मगाशी आपलं मिक्सरचं भांड म्हणजेच वाटप केलेलं आणि मुठ्यासाठी जे मी छोटी परात घेतलेली ती घेतलीये. त्याला आपलं बेसन लागलेलं होतं थोडंसं.
असं करून मी हे पाणी आता ह्या ग्रेव्हीत टाकते, जेणेकरून हे आपली ग्रेव्ही अजून थिक होईल मस्तपैकी. आता आपण ग्रेव्हीला एक चांगली मस्त दणदणीत अशी उकळी येऊन देऊया. आता आपण हे आपले जे मुठिया आहेत ते आपण ऍड करूया. हे आपली मस्तपैकी अशी भाजी तयार आहे. मेथी मुठियाનું शाक, परत सॉरी हे गुजरातीमध्ये बोलतात, म्हणजेच आपली मुठिया टाकलेली भाजी ग्रेव्ही. आता मी थोडंसं क्रीम टाकते. आणि मस्तपैकी गार्निश करूया कोथिंबीर बरोबर.